नमस्ते. सर्व बैलगाडी मालकांना एक विनंती आहे की उद्याचं जे मैदान आपलं होणार आहे ते 100% होणार आहे. काही पावसाचा काही वातावरण नाही, पाऊस एक थेंब सुद्धा पडलेला नाही आणि फाटी आपली आता तुम्ही व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला दाखवून येतील. उद्या हे मैदान सकाळी 8-8:30ला 100% आपण चालू करतोय. लॉट हे आपण आता 7 वाजल्यापासून लॉट काढणार आहे मैदानाचे. मैदानी 100% होणार आहे. कारण काय झालं, मगाचपासून आमच्या कमिटीला बरेच बैलगाडी मालकांचे फोन यायला लागले सर्वसामान्य की बाबा नक्की मैदान होणार आहे का, पावसाचं कसं काय वातावरण. त्यासाठी हे आपण बाईट टाकत आहे की बाबा उद्या मैदानी 100% होणार आहे. आणि बरेच कमिटीजना आमचे प्रश्न विचारत होते की लय मोठे अवता आहेत, लय मोठं मैदान होणार आहे, मग सर्वसामान्यांना तिथं काय भेटेल का. तर मला हे त्यांना कळकळीचं सांगायचं आहे की मैदान हे आपण सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठीच घेतलेलं आहे. आणि कोणी काही अफवा पसरवली मोठ्या होतात असं काही नाही. सगळे सर्वसामान्यच अवत आहेत आपल्यात आणि शून्यातनच वर आलेले बैल पाळणार आहेत आणि सर्व सामान्य लोकांनाच गुलाल भेटणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी किंवा सर्व इतर बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करा. म्हणजे आम्ही 6-6:30 वाजता आज संध्याकाळी लॉट काढून तुम्हाला 8-9 वाजेपर्यंत सगळ्या ग्रुपवर आपले गणेश तांबे यांच्या चॅनलवरती लाईव्ह लॉट निघतील आणि पीडीएफ तुम्हाला सेंड केली जाईल. मैदान हे 100% पारदर्शक आणि रीतसर होणार आहे. आणि सर्व बैलगाडी मालकांनी नोंदणी करून सहकार्य करा आणि कोणत्याही अफवांना किंवा कोणत्याही ह्याला आपण बळी पडू नका. आणि पावसाचं काही टेन्शन नाही किंवा काय नाही. फाटी तुम्ही बघू शकता, एकदम ओपन फाटे आहे, क्लीन फाटे आहे आणि सगळी जयंत तयारी चालू आहे. आणि अजिबात कोणी अफवांना बळी पडू नका. उद्या हे रीतसर मैदान आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान आहे आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आणि रीतसर परमिशन. आणि उद्या जे मैदान आहे ते आमच्या स्वर्गीय हिंद केसरी जेव्हा बैलाच्या स्मरणार्थ मामा बच्चे केसरी हे मैदान आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी नोंदणी करून सहकार्य करा. आणि आज बरोबर ठीक 6:30 ते 7 वाजता आम्ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती गणेश तांबेंच्या चॅनेलवर आम्ही लॉट काढणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना किंवा ह्याला तुम्ही बळी पडू नका. मैदानी पारदर्शक आणि रीतसरच होईल. आपण इथनं फाटे एक घ्या. अहो कशाला हातात घ्या की नाही, कोपऱ्यात तिकडे नेऊन टाकू जाळू. एका लाईनीत घेऊ की सगळे इथनं घेऊ की आत. होय मामा हे मस्त घेऊया की एक सगळ्यांनी घेऊ की इथनं.